मराठी माणसांची दाहकता आज संपूर्ण महाराष्ट्रानं बघितली। मीरा रोडमध्ये आज अभूतपूर्व असा मोर्चा जो आहे निघालेला आहे आणि या मोर्चाचं प्रमुख कारण जे होतं ते होतं बाबूलाल चौधरी याला मारहाण आणि ज्या व्यक्तीने ज्या मनसे कार्यकर्त्याने ही मारहाण केली होती तो आपल्यासोबत आहे। काय सांगेल प्रमोद की मारहाण केल्यानंतर तुम्हाला गुन्हाही दाखल झाला, तुम्ही जामीनही घेतली आणि हा आज अभूतपूर्व जो लोकांनी तुम्हाला प्रतिसाद दिला मराठी माणसाने तो पाहून कसं वाटतं तुला? तुम्हाला बाकीचे किस्से माहिती आमच्या नेत्या लोकांनी सांगितले, तो काय झाला कशामुळे झाला ते सर्व माहिती आहे। फक्त काय माहिती आहे हे आक्रोशचं कारण काय तुम्ही पहिलं समजायला पाहिजे। मीरा भाईंदरमध्ये इकडचे जे म्हणजे सो कॉल म्हणजे जे जातीचं राजकारण किंवा धर्माचं राजकारण, इथे मराठी माणसाची भूमी आहे। इथे मराठी माणसाला काय माहिती आहे तुम्हाला सांगतो, मराठी माणसाला इथे तो घरं देतली जात नाही। इथे मराठी ह्यांचा फेस्टिवल असतो तेव्हा आम्हाला मच्छी मटण खायला देत नाही। या सगळ्या गोष्टीचा आक्रोश होता, फक्त मी निमित्त होतो, त्या निमित्ताचं हे सर्व झालेलं। आणि जर पोलिसांनी जर आम्हाला आंदोलन करायचं जसं त्यांना आंदोलन करायला दिलं तसं दिलं असतं तर काय झालं असतं। तुम्ही पोलिसांना मुलांना नोटिसा मारतात आहेत, नेता लोकांना तडीपारचे, त्यामुळे हे चिघळलं, बाकी आहे। पण आजचा जो अभूतपूर्व असं आंदोलन झालं, मराठी माणसं एकवटली, जमा झाली, तू त्याकडे कसं बघतो? कारण की तूच मुख्य ठिणगी पेटवलेली। चांगली गोष्ट आहे ना, मग आपलं महाराष्ट्र आहे आणि सगळं जागृत। मला वाटतं मराठी माणूस जागृत असतो, फक्त दुसऱ्याच्या घरात कधी तुम्हाला छत्रपती शिवाजी दुसऱ्याच्या घरात आपला एक डायलॉग येतो, त्यामुळे झालं ते। फक्त मला काय त्या गोष्टीचं मलाही माहिती नव्हतं एवढं, पण मला असं बरं वाटलं की मराठी माणूस जागृत झाला आणि ह्यापुढे तो जागृत राहील। आणि हा महाराष्ट्रभर संदेश दिला की तुम्ही मराठी विषय तुम्ही जर खराब वागले तर तुम्हाला जसं तसं उत्तर देईल। आणि मला असं वाटत नाही आता कोण असं वागेल। काल जे व्यापारी संघटना होती मीरा भाईंदरची त्यांनी माफी मागितली होती, त्याबद्दल काय? बघा, माफी मागितली त्याच्या पहिला आहे ना हे मॅटर मिटत होत साहेब। तुम्हाला खरं बोलतो, बाबूलालनी हे ना दारू पिऊन केलेलं जो उड्डत बोला त्याच्याबद्दल मारामारी होती, तो मराठीबद्दल त्याच्याबद्दल तर ते आमचं मिटत होतं। अविनाश जाधवला आपण मिटू, त्या व्यापारी संघाला, पण त्यांचं पण काय माहिती आहे ते होतं ना घमेंडमध्ये होतं। आमच्या पाठी नरेंद्र मेहता साहेब आहे, आमच्याकडे BJP आहे, तो घमेंडपुढे त्या लोकांनी आंदोलन काढलं आणि काय काय बोलले तुम्हाला माहिती आहे। 5 दिवस मराठी लोकांना जेवण नाही भेटणार, तो आक्रोश झाले सर्व। आणि हे सर्व आंदोलन झाले, ते नसतंच झालं तर हा नसतं झालं साहेब, हा माझं मत आहे। पण आता यापुढे पण काय असंच बघायला मिळेल का? राज ठाकरेने जे सांगितलेलं आहे की व्हिडिओ काढू नका म्हणून, काय होईल? बघा साहेब, खरं बोलतो ना की साहेबांचं मन तुम्हाला राजसाहेबांचं मन सर्वांना माहिती आहे। राजसाहेब आणि मराठी माणसाचं पण माहिती आहे तुम्हाला। मराठी माणूस कधीही कुणावर जास्त अत्याचार करत नाही। जर अत्याचार केला असतं ना, आज तामिळनाडूला बघा, कर्नाटकला बघा, बाहेरच्या जे साऊथ तिथे बघा, आज इकडे धंदे आहेत आमच्यापेक्षा यांचे धंदे रोजगार असं करणार आहे का? तुम्ही आज मुंबईमध्ये जावा, गुजराती मारवाडी कुठे कुठे पोचलेला समाज, आज रायगडपर्यंत रत्नागिरीपर्यंत त्यांचे धंदे आहेत। आम्ही कधी विरोध केला? काय झालं हे तुम्ही जर भाईगिरी करायला लागले, आता मी इकडचा स्थानिक आहे, तुम्ही मला दादागिरी करायला लागले तर वेळ तर माझा आतला तुम्हाला माहिती आहे मराठी माणसाबद्दल तुम्हाला सांगायची गोष्ट। नक्कीच हे होते प्रमोद यांनी सांगितलेलं आहे की जर मराठी माणसाविषयी कोणी जर परत एकदा बोललं तर पुन्हा एकदा मनसे स्टाईल दाखवली जाईल। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, मीरा भाईंदर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।